MIDC आणि मित्रा यांच्या माध्यमातून आज 16 फेब्रुवारी रोजी कौडगाव येथील प्रस्तावित टेक्निकल टेक्स्टाईल पार्कच्या अनुषंगाने उद्योजकांसाठी स्थळ पाहणी व गोलमेज बैठक आयोजित करण्यात आली होती। या चर्चेसाठी 10हून अधिक नामांकित कंपन्यांच्या प्रतिनिधींसह केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय व MIDCचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। यावेळी अधिकारी आणि उद्योजक यांच्यातर्फे विविध विषयांवर चर्चा केली गेली। या प्रकल्पासाठी लागणारे पाणी, ऊर्जा किती टक्के दरांनी मिळणार व किती वेळ ऊर्जा मिळणार यांसारख्या अनेक विषयांवर जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली गेली। राज्य सरकारने धाराशिवला महाराष्ट्रातील तांत्रिक वस्त्रोद्योगाचे केंद्र म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतलाय। धाराशिव हा आकांक्षित जिल्हा असून राज्याच्या नवीन वस्त्रोद्योग आणि औद्योगिक धोरणाअंतर्गत येथे उद्योग उभारल्यास उद्योजकांना जास्तीत जास्त लाभ तर मिळतोच, परंतु भौगोलिकदृष्ट्या देखील याचे अनेक फायदे आहेत। राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे, पाणी यासह पुणे व नाशिक येथील आगामी मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्कमुळे दळणवळण व इतर पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत। कौडगाव औद्योगिक क्षेत्राच्या तिसऱ्या टप्प्यात 90.20 हेक्टर क्षेत्रावर टेक्निकल टेक्स्टाईल पार्क प्रस्तावित करण्यात आलेला आहे। MIDCच्या मुख्य अभियंत्याकडून या पार्कच्या पायाभूत सुविधांचा आराखडा तयार करण्यात आला आहे। या औद्योगिक क्षेत्रात रस्ते, पूल, पाणी पुरवठ्यासाठी पाईपलाईन, विद्युतीकरण व वृक्षारोपण या कामांकरता 111 कोटी रुपयांचे अंदाजपत्रकीय किमतींच्या कामाचा प्रस्ताव मान्यतेसाठी सादर करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमास केंद्रीय वस्त्रोद्योग आयुक्त सुश्री रूप राशी, मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेसी, MIDCचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विपिन शर्मा, वीरेंद्र सिंग, विकास आयुक्त डॉक्टर दीपेंद्र कुशवाह आणि जिल्हाधिकारी डॉक्टर ओंबासे आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांसह अनेक अधिकारी उपस्थित होते।